तर मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. नाही लुंगा मैं अरे आम्ही दोघांनी आज सेम घाललाय मित्रांनो. आज परत एकदा आंबा उतरवायचा आहे. आता मी एकट्याने 4-5 आंब्या 4-5 कैऱ्या पाडल्या आहे. आता माझ्यासोबत येणार आहे अक्षरा. ते सध्या स्मूदी पेती आहे. कशाची आहे का स्मूदी माहिती का तुला? ते उसको हाथ छिलाओ ना, हाथ से कुछ चीजें उठा के खा सकती है ना, हाथ से हिलाने से। खेल रहा है तू मेरे साथ? खेल रहा है मित्रांनो. झाडावर आंबे पकले ऑलरेडी. त्या दिवशी पण तुम्हाला काटून दाखवला होता. आज सकाळी हा पडला होता, कापून उचलला होता. अभी इसको अपन थोड़ा ये करेंगे नरम. देखते हैं कैसा बनता है. क्या एक नंबर डायरेक्ट एक तोंड होतलं तू. बना के आई मैं. ले आई डोंट लाइक मैंगोज ब्रो. घे फोकस. सरप्राईज गुलाबजामुन मित्रांनो, एकच नंबर. आणि अजून एक किस्सा सांगतो मित्रांनो. मी मागच्या हप्त्यात सनग्लासेस जस्ट वेबसाईटवर जाऊन चेक करत होतो. त्यांनी डायरेक्ट ऑर्डर रिलीज करून टाकली. आता मेसेज आला मला की तुमच्या सनग्लासेस डिलिव्हर होतोय तुमच्या घरी मध्ये. आता बघू तो कोणता आहे. तर हे घ्यायचं आहे की नाही. हा मेन करवला आहे माझ्या मित्रांनो. सगळ्यात मेन करवला लिओ भालेराव. काय बघा द्या याला जेवण द्या. मी दिलं की खात नाही सध्या. तो भारी बोलतोय है ना लिओ. मित्रांनो हे आलं आहेत आपलं पार्सल गॉगलवालं. परत जाताना काही म्हटलं ओपन केल्यावर परत म्हणे परत नहीं जात म्हणे. अभी लेके देखता ना. लेना ही नहीं. सिर्फ फोन का लेना है क्या? हाँ भी फोन का ही लेना तो पाहिजे आता पुढला यात्रेमधला. तसं बी काही बी होऊ शकतं. काही पण होऊ शकतं. अभी के अभी फोन करना फिर उसको. मेरा टेस्ट पैसा है. अरे भाई तो तू ना भाई मेरे को पता अच्छा है. अरे बैन रिबन डिस्प्ले का रिबन शावलर गया तो अचानक बैन नीलेश भैया ओरिजिनल आहे. दिसते ना पाउचेस वर किती भारी इथं. मंगाया इसने. दिख रहा है. ये स्प्रे है. हाँ साफ करायचं. ये लगाया वो मेरे दी. टाटा टाटा. अरे वाह ये तो वही मेरा वाला है. पोस्टर नहीं काय है वो भारी छे. मेरा वाला है वो. बघा आला कसं काय. ठीक है आ गया तो आ गया. चष्मा भैया था. चावल ले भाई चावल ले. मेरा नाम चांगला मेरा ये आहे का. हाँ त्याचे हे का फ्रेम छोटा होता है. हाँ इतनी बयाली गए देखा. पण अच्छा है बढ़िया है. पैसे वसूल काम झालं मित्रांनो. पण असं कसं होऊ शकते. आपण वेबसाईटवर व्हिजिट मारतो डायरेक्ट घरी. फिर मैंने ऑर्डर कर चुका था वो. हाल फिलहाल में भैया मेरा दिमाग चल नहीं रहा है, लेकिन गॉगल एक नंबर निकला है. रिबेन का गॉगल
अच्छा अच्छा अच्छा. Like seriously, who will catch it? Guys, फेंक दिया इन्होंने. फर्स्ट कॅच ड्रॉप. स्टार्टिंग ही ऐसी है. वरतं थांब, तू विचारू नको काय करताय मी. Nice, nice, nice. ओके बंद कर. उसको लगता है उसके सर पे ही गिरा. हाँ मग तेच तर चालू आहे तेव्हा का वाचा आता. एक की तैयारी डाली भैया ने मेरे मुंडी में मेरा दांत दुखाया. मुंडी पे डाली तो अरे दात वाचा ना असा. हाँ केवढा करतो ना. मेरा तरफ से छोड़ा है. भाई इधर एक चार सारे बहुत सारे घर हाथ नहीं जाएगा उधर. हे तर राहू दिली काही री. हा मोठ्या मोठ्या. गाडीला येस आहे. अरे एकदम मोठी आहे. बस वरच्या भैया वजनदार झालं तर ते करा कमी. भैया पाय कसा पकडतोय. काय करते आम्ही आता कर तेवढ्या आगे से वही नीचा करी. डाल के ओके मित्रांनो, तर हे बघा आता आम्ही किती आंबे तोडले तर मीच कैऱ्या. ह्या इतक्या कैऱ्या तोडल्या, ह्या कालच तोडल्या होत्या मित्रांनो. परत बघा अजून याच्यापेक्षा डबल टेबल ना कैऱ्या निघतील मित्रांनो अजून. आता करू आम्ही जेवण थोड्या वेळात. आज काकूनी काय केलं माहिती का, पाटोड्या, बेसनाच्या पाटोड्या. त्याच बेसनाच्याच बनतात ॲक्च्युली. तुमच्याकडे येईल काय म्हणतात ते सांगायचं मित्रांनो. ओके. आणि हे काय आहे. अच्छा ये काकू का खाना आहे मित्र. काकूचं जेवण आहे ते काय जेवण आहे काय माहिती. आवाज खोल गेला आहे ना माझा, कारण मला लागली भूक, खूप भूक लागली. टेस्ट करू मित्रांनो. काय मस्त चाललं. खिचडा गेला बाबा मम्मीनं तयार मम्मीसाठी. आपण खाऊ पाटोड्या. फक्त मुगाची डाळ आहे आणि खीरा आहे त्याच्यात. वाह खीर होतीस का बारे. खीरा खीरा क्या अंशुल भैया. नाइस नाइस नाइस. अब खीर क्यों खाएगी मम्मी मूंग की दाल के साथ. माझी एक नंबर झाली म्हणतो. ओके मित्रांनो, तर आता झालं आहे जेवण. आणि आता आम्ही इथं कैऱ्या सॉर्ट आउट करतो आहे मित्रांनो. ज्या पकायला टाकायच्या आहे ना त्या, आणि ज्या खराब झालेल्या आहे त्या साईडला काढतो आहे. काकू आहे, अक्षर आहे आणि मी आहे. आणि हे बघा कैऱ्या आपल्या. ओके मित्रांनो, तर हे 2 टब सॉर्ट आउट केले आम्ही ना. आणि हे बघा हा माल काढला साईडला आम्ही. हा आणि हा वाला माल. आणि तो बघा वरती हा आता टाकू आपण पिकू. इतके 2 टब किती आहे काय माहिती, मोजली नाही ना आपण ना. मोजू आता आपण वरती जावा हे करून तेव्हा मोजून टाकू किती डझन आहे तर. चलो स्टार्ट. ओके ओके मित्रांनो, आता आम्ही ना ह्या पोत्यामध्ये टिपचं पोते याच्यात टाकणार आहे पकवायला. एक गोंडपाट बोलतात त्याला. गोंडपाट पता है हमको, हमने ये नई स्टाइल इजाद की है. त्याच्यावर से मत डालो भाई. ओके 14. तस्करी हो रही, तस्करी. 18 79 80 81 82. तर एकूण 210 कैऱ्या पिकत घातलेल्या आहेत आम्ही. आणि हा रिकामा झालेला टप आहे. आणि हे 2 जण आता बाथरूममध्ये पूर्णपणे हे ठेवलेलं आहे गोंडपाट. त्याच्यात आम्ही कैऱ्या भरलेल्या आहेत आणि त्यात असं पसरवलं जात आहे.
दोन ठेवायचे आहेत म्हणून थोडी जागा व्यवस्थित करावी लागेल तिथे. थोडंसं साईडला सरकवावं लागेल ते नितीनला. आणि हे दुसरं आहे आणि दुसरंही त्याच पद्धतीने ठेवलं जाईल व्यवस्थित. आणि त्याच्यावर आणखी मग परत असे कपडे वगैरे टाकावे लागतील, त्याला गरमी वगैरे यायला पाहिजे, त्याच्याने ते लवकर पिकतील. हे अशा पद्धतीनं केलं जातंय. खूप मेहनत घ्यावी लागते आंबे पिकवताना. 30 आंबे देणार आहे ना काय? पण आंबा आधीपासूनच गोड आहे. नॅचरली पिकलेले आंबे खाल्लेत सकाळी नितीनला. अल्सो अक्षरा ताडेच राहतील मग, ते पिकणार नाही. असं कच्च्या पद्धतचे कार्पेट वगैरे टाकून केलेले असतात तसे, म्हणून त्यांना बघायचं नाही. त्यांचा वेळ पूर्ण झाल्याच्या नंतर मग बघू. पद्धतीने ठेवलेलं आहे. आता यांचा रिझल्ट आपण तब्बल 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी बघू. ओके, 10 दिन के बाद इसका रिजल्ट हम देखेंगे नितिन के साथ. हे मित्रांनो, तर मी आता आलोय माझ्या रूममध्ये आणि आजच्या ब्लॉगला मित्रांनो मी करतो एकच एंड. तुम्हाला जर का मित्रांनो माझा आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर माझ्या आजच्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज पण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे मित्रांनो. आज ना भरपूर कैऱ्या पडल्या आम्ही आणि त्यांना पकायला पण टाकला. तर बघू 10 दिवसानंतर किती पकतात आणि किती खराब होतात. चला मग, बाय, गुड नाईट.